तर बघा, देशमुख हे फक्त आडनाव नव्हतं, तर मराठा आणि नंतर ब्रिटिश काळातील प्रशासकीय आणि जमिनी व्यवस्थेमधील एक खूप जबाबदारीचं पद होतं. गाव पातळीवर पाटील आणि कुलकर्णी हे दोन मुख्य पदं होती. त्यानंतर अशा अनेक गावांना मिळून प्रांत बनत होता आणि अशा अनेक प्रांत मिळून एक देश बनत होता. आणि जो अधिकारी या देशाचा महसूल आणि प्रशासकीय जबाबदारी सांभाळत होता त्याला देशमुख म्हणत होते. या पदाचं मुख्य काम होतं गावामधून मिळणारा महसूल नीट गोळा झाला आहे का, जमीन संबंधी नोंदी योग्य आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं, वाद मिटवणं, गावकऱ्यांशी संवाद ठेवणं आणि काही वेळा सैन्य गोळा करणं, धान्य जमा करणं, लोकांना न्याय देणं, अशी बरीच कामं देशमुख हे पद पार पाडत होतं. त्यांना या कामासाठी वतन म्हणजे काही जमीन आणि काही अधिकार मिळालेले असायचे. ते सहसा करमुक्त असायचे, त्यामुळे त्या कुटुंबाला गावात खूप मान आणि आर्थिक ताकद असायची. देशमुख आणि राज्याशी संपर्क ठेवण्याचे काम हे सरदेशमुख करायचे. देशमुख आणि सरदेशमुख या परंपरागत वतनाधारित भूमिकेला नंतर ब्रिटिश सरकारने बॉम्बे हेरिडेटरी ऑफिसेस ऍक्ट या कायद्याअंतर्गत मान्यता दिली होती. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर वतन व्यवस्थेचा शेवट झाला. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतन रद्द करणे अधिनियम या कायद्याने कुलकर्णी, देशमुख, देशपांडे आणि इतर वतनदाराचे पद आणि जमिनीवरील वारसा हक्क पूर्णपणे रद्द करण्यात आली.